कांग्रेस से निकाले जाने से पहले विधायक जितेश अंतापुरकर शुक्रवार को डिप्टी सीएम देवेंद्र फडणवीस की मौजूदगी में बीजेपी में शामिल हो गए, लेकिन बीजेपी में शामिल होने से पहले ही पार्टी ने उन्हें निकाला था। ऐसी जानकारी कांग्रेस प्रवक्ता सचिन सावंत ने दी। उन्होंने कहा कि उन्हें पार्टी से निकाल दिया गया है। पार्टी में जो अनुशासन है उसका पालन करना चाहिए। ये विधायक पहले से ही पार्टी से बाहर हो गए थे। अब उनके खिलाफ कार्रवाई की गई है, जो पहले ही की जानी चाहिए थी। पक्षातनं काढलेलं आहे आणि पक्षामध्ये जी पक्षशिस्त पाळली गेली पाहिजे ती त्यांनी पाळली नाही आणि एकंदरच यांचा पाय पहिल्यापासूनच बाहेर होता। त्यामुळे आता मला असं वाटतं की कारवाई झालेली आहे। या अगोदरच ते पक्षाच्या बाहेर गेले होते मानसिकदृष्ट्या आणि शारीरिक। त्या बंडखोरीचाच आता परिपाक झालेला आहे की त्यांना आता पक्षातनं बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेला आहे आणि काँग्रेस पक्ष सत्तेवर जात आहे याच्यात कोणत्यातरी शक्यता महाविकास आघाडीची सत्ता येते आहे आणि त्यामुळे ह्यांनी कितीही त्या ठिकाणी जरी पक्षाच्या विरोधामध्ये काम केलं तरी त्यांनी काही फरक पडणार नाही। त्यांनी आता त्या ठिकाणी जिथे जायचं आहे त्यांच्या वाटा मोकळ्या आहेत। उद्या आंदोलन आहे, या संदर्भामध्ये अगोदरच जाहीर करण्यात आलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि त्याला ठेच पोहोचवण्याचं काम हे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या सरकारनं केलेलं आहे आणि त्यामुळे जनमानसामध्ये जो आक्रोश आहे तो मोठ्या प्रमाणात आहे। अजूनही आरोपी फरार आहेत। याची नैतिक जबाबदारी जी घेतली पाहिजे आणि राजीनामा दिले पाहिजेत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी, ती देखील त्यांनी स्वीकारली नाही, राजीनामा दिलेला नाही। त्यामुळे हे आंदोलन चालूच राहील।